नमस्कार मंडळी, हे बघा ऊसाची शेती. आज मशीन आली आहे ऊसतोडीची, कारण शेतकऱ्यांसाठी खूप झटपट होणारे काम आहे. त्यामुळे मशीन यावर्षी तर खूपच लोकांनी मशीननी ऊस दिला आहे, कारण ऊसतोडीवाले नंबर लागत नाही आहे, खूप लेट येतात. त्यामुळं ऊस खूप लेट जातात आणि सुकून जाता ऊस. तर यावर्षी खोडवे जे असतात 2 वर्षाचे 3 वर्षाचे, हे सर्व मशीननीच दिले आहेत. आमच्या इकडे पण मशीननीच दिला आहे, कारण 2 वर्षाचा एक होता, एक 3 वर्षाचा होता. मोडायचाच होता ते एक ऊस, आणि त्यामुळे मशीननीच दिला आहे. अजून दुसरा आहे लागवडीचा, तर 1च वर्षाचा आहे तो. त्याला ऊसतोडीवाल्यांना द्यायचे, हाताने तोडणारे, कारण मशीनने खूप ऊस खराब होतो आणि दुसऱ्या वर्षी उगत पण नाही आहे पूर्ण ऊस. गेल्या वर्षी दुरीचा होता आणि मशीनने दिला, खूप पातळ उगला होता. खूप कमीच बेणं निघलं आहे. यावर्षी मशीनने दिला, त्यामुळे लागवडीचा 1 वर्षाचा ऊस आहे, तो नाही देणार आम्ही. त्याला येणार आहे तोड पण खूप लास्टला येत आहे, कारण आता सगळे ऊसतोडी इकडं तिकडं गुंतलेले आहेत. आता लास्टला येतील. तर नंबर आला आहे तोडायचा, ऊसतोडीचा. 1-2 दिवसामध्ये ऊस तोडायला येतील, कारण ऊसतोडीवाले पण खूप कमी राहिले आहेत. आता माणसं पण कमी झाले ना तोडणारे. लमाणी असतात तेच तोडतात बिचारे, खूप मेहनती असतात ते. हिच्यामधून टिपरं पडतात, ते सरीला उचलून टाकायचे असतात त्याच्यामध्ये. ते मग येताना घेऊन जाते मशीन. ती मशीन फिरून येऊपर्यंत ते टिपरं साईडचे पडलेले ऊस असतात ते आतमध्ये टाकायचे असतात. ते एकदम धावत टाकायचे. परत ती मशीन येते, परत तिकडं धावत जायचं, लांब उभा राहायचं. हे तर मी पहिल्याच वेळेस म्हणजे काम केलं आहे, कारण एवढे दिवस तर मी कामच केलेलं नाही आहे शेतामध्ये. पण आता गावी आलो तर चालू केलं आहे थोडं काम करायला, कारण मजूर पण टायमाला मिळत नाही आहेत ना कामाला. त्यामुळं थोडंफार करायच लागतं घरचे कामं. लोकांच्या भरवशावर बसून बी नाही जमत. एवढा दिवस मुंबईला राहिलो, पण आता करायला लागतात कामं थोडेफार. ऊसाचे कामं असतात ना, ते जास्त नसतात. छोटे बाकीचे कामं असतात, ते हमेशा कामं चालू असतात. ऊसाचे एकदा खुरपणी झाली की मग नसते, शेवटपर्यंत मग काम नसतं लेडीजला. जेंट्स लोक पाणी घेतात, दारे धरतात. पण आता कामं पण होत नाहीत एवढ्या उशिरा. होता एवढं अर्ध वय गेलं तिकडे मुंबईमध्ये, ना आता काय काम होणार आहे. त्यामुळे थोडंफार करत असते काम. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.